भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा खासदार विशाल पाटील यांना इशारा. ज्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद जतसाठी मिळू नये यासाठी प्रयत्न केला त्यांचा कार्यक्रम लावणार. विशाल पाटील पुन्हा खासदार होणार नाहीत यासाठी मी प्रयत्न करणार. गोपीचंद पडळकर यांचा इशारा. ज्यांनी जतचे अध्यक्षपद हुकवलं त्या सगळ्यांचा कार्यक्रम करू आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ पुरुष पडो किंवा महिला विशाल पाटील पुन्हा खासदार होणार नाही यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देत विशाल पाटील यांना आव्हान दिलं आहे. नाही आता आम्ही माहिती जे तज्ज्ञ लोक बोलत आहेत, मीडियातून ऐकतोय, आमचे वरिष्ठ लोक बोलत आहेत, तर सांगली जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा होणार असं एक कळतंय आम्हाला आणि विधानसभा सदस्यांची पण संख्या वाढणार आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार 2,20,000 ते 2.5 लाखापर्यंतचा मतदारसंघ होईल असं काही लोक बोलत आहेत. जर असं झालं तर बरेच विधानसभेचे मतदारसंघ आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढतील आणि त्यामुळं जरा आणि रंग येईल या सगळ्या प्रकारे. परवा याच विषयाला लागून आटपाडीत खासदार म्हटले की पुन्हा खासदार होईल का माहित नाही. महिला बघून भीती वाटते. त्यांचं मला माहित नाही, पण जतचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलंय त्यांचा कार्यक्रम होणार आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो. कारण जतचं अध्यक्षपद घालवणं एवढं सोपं नाही, ते मला माहित नाही. ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार हे लिहून ठेवा. यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच ना. आणि त्यामुळं शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला आम्ही पटवून देऊ आणि 2029ला नक्की कार्यक्रम करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.